किधर का भाई हस रवी हस ना आता त्यावेळेस लग्न होतात माझ्या हो काय अशा काय लागतात ना पण काय. तर हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये एकदम कडकवाले बोलतो कडकवाले स्वागत आहे. आज आपण खूप दिवसातून आलो रिक्षावरती. थोडी घरी पण मस्ती मजा केली रमासोबत वगैरे, जे सकाळी भेटतात थोडे त्यांच्यासोबत. त्यानंतर सागरभाऊची पण थोडी मजाक मस्ती केली. त्यानंतर आपण आता आलो रिक्षावरती. आल्यानंतर आता खूप वेळाने व्हिडिओ बनवला, कारण की लगेच काय बनवलं नाही, भाडी लागत गेले. आता पण आपण आलो नेहरूनगर वरून, आपलं सॉरी घाटकोपरवरून नेहरूनगरला रिटर्न भाडे घेऊन आलोय. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यानगरला आलो, परत तिथून घाटकोपरला आलो. शाळेच्या भाडी होती, लहान लहान मुलं होती. म्हटलं रिक्स घ्यायची ना व्हिडिओ बनवून, आणि लेडीज पण असतात तर आपण तेवढे जाणीव ठेवली पाहिजे. तर तुम्हाला व्हिडिओ बनवण्यामागचं कारण याच्यामध्ये आलं की आता एक अनुभव तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मी रिक्षावरती येईल ना त्या दिवशी हमखास रे ट्रॉफिक असतं गरीबाला, कायम ट्रॉफिक. एवढं घाण ट्रॉफिक आज लागले ना, अर्धा मूड तिथंच खतम झालं. तर नाईट करून आलो डायरेक्ट, पण आज आंघोळ करून फ्रेश होऊन आलो बरं का आपण गाडीवरती. तर इकडं बघा इष्टी महामंडळ आपले लाल परीचा बस डेपो इकडं आहे, आणि त्याच्या आधी दिवार आहेत. त्याच्यावरती बघा इथं किल्ले, मंदिर, महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे नंदी बैल किंवा आपल्या लावणी सम्राट त्यांचं, किंवा कोल्हापुरी चप्पल. त्याच्यावरती बघा चित्र दावलं आहे बघा, खूप भारी 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 तुम्हाला दिसत असते, एकदम भारी वाटतं. तर बघा हे गाय घेऊन तिथे म्हणजे की दर्शन द्यायला मुंबईमध्ये फिरतात. पण ह्यांचं मला एवढं बघून भारी वाटले, गाय खूप चांगली आहे, सांभाळले. बघत बघत 1 वाजले बघा. इथं कपल पुढे बसले बघा, जास्त झूम करून नको दावायला. तर बघा असं आता 1 वाजली. तर बघा सगळे रिक्षावाले बघा, हे पण काका जेवतात आहे, तिथे जेवण करतात आहे. सगळ्यांनी रिक्षा लावल्या साईडला, खूप लाईनमध्ये आहेत गाड्या, थोड्याशा खूप लाईनमध्ये आहेत. हे राजवाडी गार्डन आहे बघा, राजवाडी हॉस्पिटल बसलं घाटकोपर. तर थोडं आपण पण इंजन शांत करावं म्हटलं गाडीचं, मग परत निघायचं. असं मेहनत करावं लागते. त्यावेळेस लग्न होतात, माझ्या भावाला लेट कळालं. हा ना भावा, बरोबर आहे का नाही? पण मला इकडे भावा, सागर भाऊ इकडे इकडे ते जाऊ दे, इकडे तरी या, इकडे 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 तरी या. 4 गोष्टी सांग माणसातल्या. तर वॉइस ॲड करायचा काही मूड नव्हता, ओरिजिनल वॉइस ठेवणार होतो. पण आपले शेजारी आहेत ते होम थिएटरला मोठ्या आवाजात सॉन्ग लावून बसलेले, गाणं लावून बसलेले, त्यासाठी बघा हे वॉइस ॲड करायला लागतोय. तर बघा इथं कावळ्यांना खायला टाकलेलं, तर तिथं घारी पण आल्या. तर घारींची आणि कावळ्याची एवढी जबरदस्त भांडणं लागलेली ना, तुला ना मला काहीच खाऊन देत नव्हते, आणि तुला ना मला घाल कुत्र्यालाही म्हण आजपर्यंत ऐकली होती, पण आज सत्यात पण बघितली. घारीच्या आणि कावळ्यांच्या भांडणामध्ये कुत्रं येऊन तिथं चान्स मारून खात होतं. एवढं खतरनाक ना मन सत्यामध्ये आज बघितलं बरं का. म्हणजे की मी अनुभवला असतं विषय की तुला ना मला घाल कुत्र्याला खरंच होतं, म्हणून कुणी तर पहिल्या काळातल्या माणसांनी सत्य केलंय बघा खरंच. आणि खाऊन गेलं कुत्रा अक्षरशः. घारे आणि कावळं भांडणं करत बसले. दोघांच्या भांडणामध्ये कुत्रा मस्तपैकी एन्जॉय करून खाऊन गेला मच्छीची काय तर त्यामध्ये होतं. इकडं बघा ही काकी, किती जरी लोकांनी शिव्या दिली आणि किती जरी केलं तर त्या कुत्र्यांना पदर खर्चातून आणून मांजराला आणि कुत्र्याला रोडवरच्या जेवण घालतीच. ह्याला खरं प्रेम म्हणतात. व्हिडिओ बनवून टाकणं आणि ते सोशल मीडियावरनी दावणं हे असं काही नाही. ह्याला खरं म्हणजे खरं प्रेम म्हटलं तर ह्याला म्हणतात बघा. खरंच सांगतो मनापासून. हस रवी हस ना आता, हसल्या आता. अरे हस ना ब्रो, रमा हस, रमा रमा. 2 जीव 1 जान. हे रवी भाव आणि रमा भाव. मला फोटो घ्यायला दाखव. पिणं खाणं सगळं करावं, पण माणसात राहावं. पण कसं तुमच्याकडून लय काय शिकले भावानं मी, म्हणून तर तुमच्यासारखं विदाऊट मॅरिटला ह्याचं म्हणजे लग्न करायचं नाही. बोलले ना, हा ए ताम रडू नको रे. तू मोठा ना? हा मी मोठा. मग पहिलं तर लग्न आपल्याला लग्नच करायचं नाही का? आमच्यासारखं नाही, तुमच्यासारखं निवांत, नो टेन्शन. समझा के रख. ए पिंटे मामा, ये बीच वाला भाई है ना, उसको समझा के रख, बताया नहीं बोलेगा बाद में. किधर किधर का भाई है तू? किधर का भाई है? रवि, फोटो उसको बता. फोटो बता, 2 दिन से फोटो बताए लगा रहा है.
फोटो ही बता, दुसरा कुछ बतायची मग. काय फोटो बिटो काढल्यात नाही. मग बता क्या, उसको क्या बताने के लिए बोल रहे. आवडीने काढल्या फोटो.